झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील मोहाडी उपनगरात एका डॉक्टरचे बिंग फुटले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पत्र पाठवून घेतली दखल। मोहाडीची घेताय दखल, मग गुलमोहर प्रकरणाचं काय? करोडोंचे घबाड सापडल्याच्या हाती कोलीत असताना विरोधी पक्ष गप्प का? विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही गुलमोहर प्रकरणावर चर्चा का होत नाही? धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात करोडोंचे घबाड सापडले। या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली। महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठीच हा पैसा गोळा झाल्याचा आरोप शिवसेना उभाटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला। घटना गंभीर असली तरी सरकार आणि अगदी विरोधी पक्षही याबाबत तेवढे गंभीर नसल्याचं चित्र आहे। अनिल गोटे ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत। धुळ्याच्या मोहाडी उपनगरातील भानुदास पाटील नामक डॉक्टर गर्भपाताच्या गोळ्या लिहून देत असल्याचा प्रकार परवा समोर आला। विशेष म्हणजे स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या तक्रारीची दखल घेत डॉक्टर भानुदास पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी थेट पत्रच पाठवले। एका अर्थाने हे बरे झाले, यामुळे त्या डॉक्टरवर प्रशासनाला कारवाई करता आली। परंतु एका उपनगरातील एका डॉक्टरची जेवढ्या गांभीर्याने अंबादास दानवे यांनी दखल घेतली तेवढे गांभीर्य ते गुलमोहर प्रकरणी का दाखवत नाहीत? गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली नंबर 102 मध्ये 1,84,84,200 रुपये पोलिसांना सापडतात। 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले अनिल गोटे हे त्या खोली बाहेर पहारा देतात। मशीन लावून पोलीस ह्या नोटा मोजतात, परंतु अद्यापही हे पैसे कुणाचे याचा तपास पोलिसांना लागत नाही। किंवा प्रारंभी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला असताना गोटे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने न्यायालय दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देतात, तरीही गुन्हा दाखल होत नाही। न्यायालयाच्या आदेशाची उघड पायमल्ली केली जाते। असे असताना देखील राज्यातील विरोधी पक्ष शांत राहतो, याबाबत आम जनतेला आश्चर्य वाटते। वास्तविक महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। करोडोंचे घबाड सापडल्याचे आयते कोलीत विरोधी पक्षाच्या हातात आहे, तरीही सभागृहात याबाबत साधा प्रश्नही विचारला जात नाही। याचा अर्थ काय? विरोधी पक्षाने ठरवले असते तर ह्या मुद्द्याला धरून सभागृहात रान उठवले असते, अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होते आहे। म्हणूनच एरवी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घाम फोडणारे आक्रमक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील गप्प असल्याचंच नागरिकांना आश्चर्य आहे।